नमस्कार. आज 9 फेब्रुवारी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला. बाबा आमटेंची कामगिरी खूप मोठी आहे. समाजाने दूर लोटलेल्या कुष्ठरोग्यांवर प्रेमाची पाखर घालणारे, त्यांच्यातला आत्मसन्मान जागवणारे, त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद जागवणारे बाबा म्हणजेच आपले मुरलीधर देवीदास आमटे. बाबांचं घराणं सदन जहागीरदाराचं. त्यांचे वडील देवीदास ब्रिटिश सरकारमध्ये अधिकारी होते. मुरलीधर आमटे यांना त्यांच्या लहानपणीच बाबा हे टोपणनाव मिळालं होतं. बाबांनी कायद्याचं शिक्षण घेतलेलं होतं आणि वर्धा येथे त्यांनी वकिलीही केली. ते यशस्वी वकील म्हणून नावाजले होते, पण ते तिथे रमले नाहीत. त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिलं. 42च्या चले जाव चळवळीत त्यांना तुरुंगवास झाला. महात्मा गांधींच्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात काही काळ त्यांनी वास्तव्य केलं. तेव्हा त्यांच्या विचारांचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला. महात्मा गांधींबरोबरच टागोर, विनोबा भावे आणि साने गुरुजी ही बाबांची श्रद्धास्थानं होती. 1946 साली साधनाताईंशी त्यांचा विवाह झाला. साधनाताईंनी त्यांना सर्व जागेत, सर्व मार्गात आणि सर्व कार्यात साथ दिली. त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या प्रत्येक कर्तृत्वामध्ये सहभागी होत्या. आयुष्यभर त्यांनी साथ दिली. बाबा एकदा मुसळधार पावसात रस्त्यावरून जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला भिजत, विव्हळत, असहाय्यपणे पडलेला एक कुष्ठरोगी दिसला आणि त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलला. बाबांनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिलं. महारोग्यांचं त्यांनी पुनर्वसन केलं आणि त्याकरता आनंदवन हा आश्रम आणि अपंगांसाठी आणि समाजातल्या रंजल्या गांजल्यांसाठी आणखी 2 आश्रम सुरू केले. पर्यावरण, वन्य प्राण्यांचं संरक्षण, नर्मदा बचाव आंदोलन अशा अनेक सामाजिक, ज्या पर्यावरणाशी संबंधित होत्या अशा पण चळवळीत त्यांनी खूप मोठं योगदान दिलं आहे. ज्या काळामध्ये त्यांनी महारोग्यांच्या पुनर्वसनाचं कार्य हाती घेतलं, त्या काळात महारोग हा महाभयंकर समजला जायचा. त्यांच्या नशिबी फार वाईट जीणं होतं. कोणी त्यांना शिवायचे पण नाही आणि गावाबाहेर त्यांना वाळीत टाकायचे. अशा असहाय्य रोगाने गांजलेल्यांना बाबा आमट्यांनी साथ दिली. हे रोगी मानसिकरित्या पण खचून जायचे. समाजात त्यांना वावरताही यायचं नाही. त्यावेळी असं म्हणत की महारोग हा संसर्गजन्य असतो आणि फक्त हा गैरसमज दूर करण्यासाठी बाबांनी एका महारोग्याचे जंतू आपल्या नसात इंजेक्शनने टोचून घेतले. आज आनंदवनात एक सुसज्ज हॉस्पिटल आहे, शाळा आहे, अनाथाश्रम आहे. 5,000पेक्षाही जास्त लोक तेथे वास्तव्याला आहेत. आनंदवनचा प्रकल्प जगातील एक मान्यताप्राप्त प्रकल्प आहे. समाजकार्याबरोबरच मोजकंच पण अतिशय सशक्त असं लेखनही त्यांचं आहे. ज्वाला आणि फुले हा कविता संग्रह, उज्ज्वल उद्यासाठी हाही काव्यसंग्रह आणि माती जागविल त्याला मत ही त्यांची पुस्तकं खूप गाजली. त्यांना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणाऱ्यांसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे अमेरिकेचा डेमियन डट्टन पुरस्कार. 1983मध्ये त्यांना तो प्रदान करण्यात आला. 1985 साली आशियाचं नोबेल पारितोषिक समजले जाणारे रेमन मॅग्सेसे पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. संयुक्त राष्ट्रानेही 1991 आणि 1998 साली त्यांचा सन्मान केला. या व्यतिरिक्त पण त्यांना खूप पुरस्कार मिळाले. 1971 साली भारत सरकारने पद्मश्री आणि 1986 साली पद्मविभूषण देऊन त्यांना सन्मानित केलं.
महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार त्यांना 1998 साली देण्यात आला आणि 2004 साली त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. गेली काही वर्ष त्यांना त्यांच्या शारीरिक व्याधीमुळे बसता येत नव्हतं. ते सतत झोपून असायचे. तरीही कार्य मात्र अखंड सुरू होतं आणि त्यात त्यांना त्यांची मदत करत होते त्यांची दोन्ही मुलं विकास आमटे आणि प्रकाश आमटे आणि सुना मंदाकिनी आणि भारती. हे सर्व डॉक्टर आहेत आणि वडिलांच्या समाजकार्याचा वारसा समर्थपणे सांभाळीत आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांच्या नातवंडांची तिसरी पिढीही या समाजकार्यासाठी सज्ज आहे. बाबा आमटे यांचे निधन 9 फेब्रुवारी 2008 रोजी झाले. पण आनंदवन आणि समाजकार्य या माध्यमातून ते आपल्यामध्येच आज आहेत. धन्यवाद.